आज माझ्यासोबत पितांबरीचे प्रेसिडेंट आणि डायरेक्टर प्रियंका मॅम आणि परीक्षित सर आहेत. हाय. आणि आज म्हणजे पितांबरी हा ब्रँड 1986 मध्ये मराठी भूमीतून त्याची सुरुवात झाली आणि आज तो फक्त भारतात नाही विदेशात सुद्धा पॉप्युलर झालेला आहे. आणि आज जवळपास आपले पितांबरीचे 55 पेक्षा जास्त प्रोडक्ट घराघरापर्यंत पोहोचले. तर तुम्ही ऐकलंच असेल की सुरुवातीला एक टॅगलाईनच होती यांची की बायको गेली माहेरी, काम गेली करी माहेरी, काम पितांबरी. करी पितांबरी. आणि आज मी फक्त परीक्षित सरांना आणि प्रियंका मॅमना म्हणतो की आपले नव उद्योजक जे आहेत त्यांच्यासाठी थोडासा छोटासा एक सल्ला त्यांनी द्यावा. मला असं वाटतं की आता उद्योग करणं खूप सोपं झालेलं आहे. कारण काय कसं आहे की आम्ही आता जर का FMCG बघितलं, एक तर ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त वाढलेल्या आहेत. त्यानंतर मिडल क्लासचं एक्सपान्शन भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि आता डिजिटल फर्स्ट इकॉनॉमी झालेली आहे. म्हणजे आम्ही पाठच्या 35 वर्षामध्ये जेवढ्या एड्या आम्ही घासल्या, आमची चप्पल जेवढी झिजवली आम्ही, तेवढं आता लोक स्टार्टअप कंपनीज एकेका वर्षामध्ये तेवढे ते टर्नओव्हर्स बनवू शकतात. तर डिजिटल फर्स्ट होणं हे खूप गरजेचं आहे. टेक्नॉलॉजीशी स्वतःला ओरिएंट करून घेणं मला वाटतं की हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर एक एंटरप्रेन्युअर जो असतो, तर कधी पण एंटरप्रेन्युअर हॅज टू बिकम अ प्रॉब्लेम सॉल्व्हर. की मी सोसायटीचा किंवा मी समाजाचा कुठचा प्रॉब्लेम मी ऍक्च्युली माझ्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसने सॉल्व्ह करतो. आणि जर का त्याचं उत्तर नाही असेल की मी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करत आहे, मी रिपिटेटिव्ह करतोय, तर काहीतरी पायव्हट करायला पाहिजे. आणि तिसरा मी असं सांगेन, तिसरा जो पॉइंट आहे की बिझनेसमध्ये काय असतं की प्रॉब्लेम्स भरपूर असतात आणि एका पॉइंट नंतर एंटरप्रेन्युअर्सला त्या प्रॉब्लेम्स बरोबर जगायची सवय होते आणि मग ते प्रॉब्लेम्स एक दिवस स्नोबॉल होतात सगळे आणि मग तो बिझनेस एवढा डिक्लाइनला जातो की आपल्याला कळतच नाही की आता काय करायचं. तर जेव्हा तुम्हाला ते असं वाटतं की हे छोटे प्रॉब्लेम्स आहेत पण मला ह्याच्यात पर्सनली लक्ष घातलं पाहिजे, तर ते घालून ते तेव्हाच सॉल्व्ह केले पाहिजेत असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद Yes. तुमचे सर. येस. धन्यवाद. थँक्यू.